आजचा व्हिडिओ हा UDAS प्लस बाबत महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी शाळेतील मुख्याध्यापकांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। UDAS प्लस या पोर्टलवर आपण प्रोफाइल अँड फॅसिलिटी मध्ये जाऊन आपल्या शाळेचं सर्टिफिकेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आपण आपल्या सर्व शाळेची माहिती त्या ठिकाणी अपडेट करतो। अपडेट झाल्यानंतर या ठिकाणी शेवटी आपल्याला सर्टिफाइड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रोफाइल अँड फॅसिलिटीज मध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने सर्टिफिकेशन करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळापूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। प्रोफाइल अँड फॅसिलिटीज टॅब मध्ये जाऊन आपण आपल्या ज्या काही स्टेटस आहे हे स्टेटस कंप्लीट करणं गरजेचं आहे। थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय करणं गरजेचं आहे। सो सर्टिफाइड करण्याआधी आपण आपले जे काही फॉर्म्स आहेत हे कंप्लीट भरलेले आहेत की नाही, कंप्लीट असल्यानंतर आपण कशा पद्धतीने हे व्हेरीफाय करून सर्टिफाइड करायचं आहे या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पुढील प्रमाणे पाहणार आहोत। चला तर हे सगळं काही समजून घ्यायचं असेल तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। यासाठी प्रथमतः आपणास UDAS प्लस ही वेब सर्च करून लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स मध्ये प्रोफाइल अँड फॅसिलिटीज या टॅबवर जायचं आहे। या ठिकाणी लॉग इन हा टॅब दिसतो, त्यावर आपण क्लिक करूया। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपलं युजर नेम पासवर्ड या ठिकाणी एंटर करा आणि दिलेला जो काही कॅप्चा आहे हा कॅप्चा या ठिकाणी एंटर करून त्याखाली असलेल्या लॉग इन या टॅबवर क्लिक करूया। बघा, महत्त्वाचा हा एक डॅशबोर्ड येतो आणि या ठिकाणी इम्पॉर्टंट अलर्ट म्हणून एक सूचना दिलेली आहे। लास्ट डे टू कंप्लीट UDAS प्लस प्रोफाइल अँड फॅसिलिटी मॉड्यूल एंट्री इज 15 फेब्रुवारी 2025। म्हणजेच या ठिकाणी जी काही UDAS प्लस मधील प्रोफाइल अँड फॅसिलिटी ज्या मॉड्यूलमध्ये आपण लॉग इन केलेला आहे त्या ठिकाणी जो फॉर्म दिलेला असतो, जी माहिती आहे ही अपडेट करण्यासाठी आपल्याला शेवटची संधी ही 15 फेब्रुवारी पर्यंत आहे। सो हे सगळं काम आपण करून आपल्याला या ठिकाणी सर्टिफाइड करायचं आहे। हे कसं करायचं हे आपण माहित करून घेत आहोत। मी पुन्हा एकदा या ठिकाणी ओके या टॅबवर क्लिक करतो। सो याप्रमाणे आपल्यासमोर प्रोफाइल अँड फॅसिलिटीजचा हा महत्त्वाचा डॅशबोर्ड या ठिकाणी येतो। या ठिकाणी आपल्याला प्रोफाइल अँड फॅसिलिटी या टॅबवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी सर्टिफिकेशन स्टेटस हे नॉट सर्टिफाइड आहे। आपल्याला हे सर्टिफाइड करून घ्यायचं आहे। मात्र सर्टिफाइड करण्याआधी या ठिकाणी कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे आणि काय पूर्ण होणं अपेक्षित आहे हे समजून घेऊया। या ठिकाणी हा जो खाली फॉर्म दिसतो, या प्रत्येक फॉर्मच्या या टॅबवर आपण जर क्लिक केलं तर हा फॉर्म आपल्याला ओपन होताना दिसतो। जसे की मी या टॅबवर जर क्लिक केलं तर हा फॉर्म मला या ठिकाणी ओपन झालेला दिसतो। ही प्रत्येक फॉर्म मधील जी माहिती आहे ही आपल्याला भरायची आहे। त्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे आणि पुढचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे। यानंतर पुन्हा मी एकदा डॅशबोर्डवर येतो। या ठिकाणी या पहिल्या फॉर्मच्या समोर कंप्लीट नावाचा शेरा हा आपल्याला दिसला पाहिजे, स्टेटस कंप्लीट दिसलं पाहिजे। सो सगळा फॉर्म जर आपण पाहिला तर प्रत्येक फॉर्मच्या समोर इनकम्प्लीट जर असेल तर तो कंप्लीट करून घ्यायचा, त्यावर क्लिक करून माहिती अपडेट करून घ्यायची। अपडेट केल्यानंतर बघा या ठिकाणी हे जे स्टेटस आहे हे कंप्लीट म्हणून आपल्याला या प्रत्येक फॉर्मच्या समोर दिसणार आहे। जर पूर्णतः फॉर्मच्या समोर कंप्लीट नावाचा हा टॅब आपल्या समोर दिसत असेल तर सगळ्यात शेवटी आपल्याला स्कूल सर्टिफिकेशन म्हणून हा एक ऑप्शन दिसतो जो नॉट सर्टिफाइड आहे, अजून आपण सर्टिफाइड केला नाही। सो हे करण्यासाठी आपल्याला स्कूल सर्टिफिकेशन या टॅबवर क्लिक करायचं। मात्र तत्पूर्वी हे जे काही स्टेटस आहे हे सगळ्या मुद्दे आपले कंप्लीट असणं आवश्यक आहे। आता या ठिकाणी कंप्लीट असल्यामुळे मी स्कूल सर्टिफिकेशन या टॅबला क्लिक करतो। बघा, यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने हा एक डॅशबोर्ड येईल। आता या डॅशबोर्डमध्ये सर्टिफिकेशन बाय स्कूल आपल्याला सर्टिफाइड करून द्यायचं आहे। सर्टिफाइड करण्यासाठी आपल्याला हा जो एक चेकबॉक्स दिसतो या चेकबॉक्समध्ये चेकमार्क करणं गरजेचं आहे। यानंतर आपल्याला आपण जे काही या ठिकाणी कंप्लीट केलेलं काम आहे याबाबत 2 ओळी या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत। जसे की रिमार्क मी या ठिकाणी लिहितो ऑल डाटा कंप्लीटेड। यानंतर या ठिकाणी सर्टिफाइड म्हणून हा एक टॅब आपल्याला दिसतो, मी त्यावर क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा विचारलं जाईल कन्फर्म, मी पुन्हा एकदा कन्फर्मवर क्लिक करतो। आपण पाहू शकतो स्कूल स्टेटस अपडेट सक्सेसफुली। थोडक्यात स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाइड सक्सेसफुली अशा पद्धतीने हा एक डॅशबोर्ड दिसेल। स्कूल सर्टिफिकेशन आपलं या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे। यानंतर आपण पुन्हा एकदा
प्रोफाईल अँड फॅसिलिटी या टॅबमध्ये जाणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपलं स्कूल सर्टिफिकेशन हे सर्टिफाईड झालं आहे। आधी या ठिकाणी नॉट सर्टिफाय होता, आता या ठिकाणी सर्टिफाय म्हणून आपल्याला झालेलं दिसेल। सो अशा पद्धतीने आपलं स्कूल सर्टिफिकेशन हे प्रोफाईल अँड फॅसिलिटी मॉड्यूलमध्ये जाऊन कंप्लीट करायचं आहे। पुन्हा एकदा वर जाऊ आपण, बघा या ठिकाणी सर्टिफिकेशन स्टेटस हे आता आपल्याला काय दिसणार आहे, सर्टिफाईड दिसणार आहे। सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपल्या सर्व शाळांचं UDAS प्लस वरील या मॉड्यूलमधील सर्टिफाईडचं काम याप्रमाणे करून घ्यायचं आहे। मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चितच समजली असेल। चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।